मित्रांनो, ही कथा आहे माझी आणि माझ्या जवान काकूंची. माझ्या घरात मी, माझी काकू, माझा मोठा भाऊ आणि काका राहतो. आम्ही लहान असताना आईबाबांचे एका अपघातामध्ये निधन झाले होते. म्हणून लहानपणापासूनच आम्ही दोघे भाऊ काका काकूंकडेच राहतो. माझी काकू म्हणजे काकांची दुसरी बायको. खूपच सुंदर आणि इतकी देखणी आहे की कुणाच्याही मनात तिच्याबद्दल वेगळेच विचार येऊ शकतात. तिचं नाव आहे वनिता. तिच्या त्या भरदार व्यक्तिमत्वामुळे माझं मन रोज तिच्याकडे खेचलं जायचं. खरं सांगतो, ती मला माझ्या काकूपेक्षा जास्त माझी बायकोसारखी वाटायची. आमच्या आसपासचे सगळे पुरुष तिच्यावर लाईन मारायचे, पण काकू फक्त घरातल्या माणसाकडूनच सुंदर अनुभव घेत असायची. हो, तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण आमच्या कुटुंबातल्या पुरुषांशी ती अनुभव घ्यायची. याचं कारण कथेच्या शेवटी उघडेल. मी जेव्हा 20-21 वर्षाचा होतो, तेव्हा मला पहिल्यांदा काकूला सुंदर अनुभव देण्याची संधी मिळाली. ती रात्र माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय रात्र होती. त्या दिवशी काका गावाबाहेर गेले होते आणि माझा मोठा भाऊ विजय त्यांच्या कॉलेजच्या ट्रिपवर गेला होता. घरी फक्त मी आणि काकू होतो. मी ठरवलं, आज रात्री काकूला सुंदर अनुभव देणार. रात्री मी काही चित्रपट आणि कथा वाचून घरी परतलो. डोक्यात काकूच दिसत होती, जणू ती माझी बायकोच आहे. ती स्वयंपाकघरात जेवण बनवत होती. जेवण तयार झाल्यावर तिने मला हाक मारली, "अरे दीपक, ये, जेवण कर बा." मी तिच्याबरोबर जेवलो आणि मग माझ्या खोलीत गेलो. काकूनेही सगळं आवरून तिच्या खोलीत जायचं ठरवलं, पण मला त्या रात्री झोपच येईना. रात्री उशिरा मी काकूच्या खोलीत गेलो. ती झोपली होती. तिचं भरदार व्यक्तिमत्व पाहून माझं मन थांबेना. तिचे व्यक्तिमत्व पाहून मी स्वतःला थांबवू शकलो नाही आणि तिला पॅपी द्यायलाच लागलो. तिला पण बहुतेक मजा वाटत होती, पण ती मुद्दामून नाटक करत होती. थोड्या वेळाने काकू उठली आणि तिने मला ढकलून दिलं. ती म्हणाली, "दीपक, मी तुझी काकू आहे. हे सगळं चुकीचं आहे. जा तुझ्या खोलीत." मी म्हणालो, "काकू, तू माझी काकू आहेस, पण त्याआधी तू एक बाई आहेस. यात काही चूक नाही. आज मी तुला माझी बनवणार. तुझ्या जीवनात भावना टाकून सुंदर वेळचा अनुभव देणार." मी माझं तिच्याबरोबर दाखवलं. ती एकटक पाहत राहिली. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसली. काकूला वाटलं की मी वयाने लहान आहे, म्हणून माझी भावना काकांच्या तुलनेत लहान असेल. पण ती पाहतच काकू मला म्हणाली, "विजय, तू तर छोटा पॉकेट बडा धमाका आहेस रे. तू तर दिसायलाच लहान आहेस, पण ताकदीने तू तर तुझ्या काकांपेक्षाही मजबूत वाटत आहेस." ती माझ्या भावनाकडे एकटक पाहून बोलत होती. तिलाही रोज सुंदर अनुभव घेण्याची सवय होती, त्यामुळे माझी भावना पाहून खुश झाली. तिला पण इच्छा झाली. तिने मला चॅलेंज दिलं, "जर तुला मला सुंदर वेळचा अनुभव द्यायचा असेल, तर तुझे डोळे पट्टीने बांधून मला पकडावं लागेल." आणि मग ती पलंगाभोवती पळायला लागली. मला काही दिसत नव्हते. मी हात लांबून इकडे तिकडे फिरू लागलो. थोड्या वेळाने मी तिला खूप मेहनतीने पकडलं आणि ती पट्टी सोडून पाहिलं तर माझी पायाखालची जमीनच सरकली. कारण माझ्या हाताने मी जिथे पकडलं ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. आणि लगेच मिठीत घेतलं आणि पुन्हा तिला पापी द्यायला सुरुवात केली. आता काकूही मला साथ द्यायला लागली. मी वरूनच तिच्या व्यक्तिमत्वाचा हाताने सुंदर अनुभव घेऊ लागलो आणि तिला खूप मजा येत होती. मग मी तिला उभं केलं आणि तिला पूर्ण मोकळे केले आणि तिने मला, मित्रांनो, मी कधीच काकूला अशा अवतारात पाहिलं नव्हतं. मग मी तिच्या व्यक्तिमत्वाचा तोंडाने सुंदर अनुभव घेऊ लागलो. ती ओरडत होती, "हळू बाळा, हे सगळं तुझ्यासाठीच आहे.
मग मी तिला उचलून पलंगावर टाकलं. तिचे जीवन पाहिले तिथे एकही गवत नव्हतं. मी विचारलं, काकू, तुझ्या जीवनावर एकही गवत नाही का? ती म्हणाली, तुझे काका मला रोज सुंदर अनुभव देतात आणि त्यांना जीवनात गवत असलेले आवडत नाही, म्हणून मी सगळं जीवन स्वच्छ करते. मग मी माझी भावना मोकळी केली. माझी भावना पाहून ती म्हणाली, दीपक, तुझी भावना तुझ्या काकापेक्षा कितीतरी मोठी आहे. याला माझ्या जीवनात टाकून सुंदर अनुभव घे. मग मी माझी भावना तिच्या जीवनात टाकली आणि सुंदर अनुभव घेऊ लागलो. कमीत कमी अर्धा पाऊण तास सुंदर अनुभव दिल्यानंतर मी तिच्या जीवनातच रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या आणि मी माझ्या खोलीत जायला निघालो. तेव्हा काकूने माझा हात पकडला आणि म्हणाली, काय रे, माझ्या अस्तित्वाचा अनुभव तुझा बाप घेणार का? चल, माझ्या अस्तित्वाचा अनुभव घे. मग मी माझी भावना तिच्या अस्तित्वात टाकली आणि सुंदर अनुभव देत म्हणालो, काकू, आजपासून तू माझी आहेस. मी तुला कधीही सुंदर अनुभव देणार. सुंदर अनुभव दिल्यानंतर तिने विचारलं, दीपक, तू मला कधी आई बनवणार? मी म्हणालो, 1 महिन्याच्या आत तुला बाळाची आई बनवतो. त्या रात्री मी तिला 4 ते 5 वेळा अनुभव दिला आणि तिला माझी पहिली बायको बनवली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिला म्हणालो, काकांना राग येईल जर मी तुला माझ्या बाळाची आई बनवलं तर. ती म्हणाली, आमचं कुटुंब असंच आहे दीपक. तुझ्या आधी तुझा भाऊ विजय सुंदर अनुभव घेत होता. तुझ्या काकांना माहीत आहे की मी त्याच्यानंतर विजयकडून सुंदर अनुभव घेत आहे. तू मला आई बनवशील तर काही अडचण नाही. मी विचारलं, तुला सगळ्यात आधी सुंदर अनुभव कोणी दिला? ती म्हणाली, सगळ्यात आधी तुझ्या काकांनी सुंदर अनुभव दिला होता. त्यांनी मला रडवलं होतं. मग त्यानंतर? मी विचारलं. ती म्हणाली, मग मी तुझ्या काकांशी लग्न केलं. मग मी विचारलं, म्हणजे तू आणि विजय कधीपासून हे सगळं? ती हसली आणि म्हणाली, दीपक, तुझा भाऊ कॉलेजला गेला तेव्हापासून. तो घरी यायचा तेव्हा आम्ही एकमेकांना सुंदर अनुभव द्यायचो. तुझ्या काकांना याची पूर्ण कल्पना आहे. त्यांना वाटतं की घरातल्या माणसाशी हे सगळं सुरक्षित आहे. मला विश्वासच बसत नव्हता की आमच्या कुटुंबात असं काही चाललं आहे. मी काकूंना म्हणालो, काकू, कुटुंबामध्येच हे सर्व चालू आहे. याचं कारण नेमकं काय आहे? त्यावर काकू हसत हसत म्हणाल्या, बघ दीपक, तुझा भाऊ पण पहिल्या वेळेस मला हेच प्रश्न विचारलं होतं. आता त्याला सगळं काही माहीत झालं. थोडे दिवस थांब, तुला पण सर्व काही माहीत होईल आणि यात तू पण नव्याने सामील झाला आहेस. त्या रात्रीनंतर काकू आणि माझ्यातलं नातं बदललं. ती मला काकू म्हणून नाही तर एक जवळची मैत्रीण किंवा बायकोसारखी वागायला लागली. मी जेव्हा घरी असायचो तेव्हा मी एकमेकांना वेळ द्यायचो. कधी स्वयंपाकघरात, कधी तिच्या खोलीत, तर कधी रात्री उशिरा. आम्ही एकमेकांना सुंदर अनुभव द्यायचो. पण मला एक गोष्ट खटकायची. काका आणि विजय यांना याची पूर्ण माहिती होती, तरीही त्यांच्यात काहीच तणाव नव्हता. एके दिवशी काका घरी परतले. मी घाबरलो होतो की आता काय होणार. पण काकांनी मला बाजूला घेतलं आणि म्हणाले, दीपक, तू आता मोठा झाला आहेस. काकू तुझी सुद्धा काळजी घेते हे मला माहीत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आमच्या कुटुंबातलं हे सगळं आपल्यापुरतं आहे. बाहेर कुणाला काही कळायला नको. मी फक्त मान डोलावली. पण मला कळलं की हे सगळं आमच्या कुटुंबाचं एक गुपित रहस्य आहे. काही दिवसानंतर विजयही ट्रीपवरून परतला. त्याने मला आणि काकूला एकत्र पाहिलं. तेव्हा तो हसला आणि म्हणाला, दीपक, तू पण आता आमच्या गेममध्ये सामील झाला आहेस, नाही का? मी लाजलो, पण काकूने हसत हसत विजयला मिठी मारली आणि म्हणाली, आता आम्ही तिघे मिळून मजा करू.
त्या रात्री आम्ही तिघांनी एकत्र जेवण केलं आणि मग काकूने आम्हा दोघांना तिच्या खोलीत बोलावलं. पण विजयसमोर माझी हिंमतच होत नव्हती. विजय खूप दिवसापासून बाहेर असल्यामुळे तो जोराने सुंदर अनुभव द्यायला लागला. मी एका जागी शांत उभा होतो. विजयने माझा हात पकडून मला त्यांच्याकडे घेऊन गेला. त्या रात्रीचा अनुभव इतका अविस्मरणीय होता की मी कधीच विसरणार नाही. काकूने आम्हा दोघांना एकाच वेळी सुंदर अनुभव दिला आणि आम्ही तिला तितक्याच उत्साहाने साथ दिली. पण काही दिवसांनी काकूने मला एक धक्कादायक बातमी सांगितली. ती म्हणाली, दीपक, मी पोट आहे. मी घाबरलो आणि विचारलं, पण हे बाळ कोणाचं आहे? माझं, विजयचं की काकांचं? ती हसली आणि म्हणाली, दीपक, आमच्या कुटुंबात याला काही फरक पडत नाही. हे बाळ आपलं आहे, आपल्या सगळ्यांचं. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती. जणू ती या नव्या प्रवासासाठी खूप उत्साहित होती. मी आणि विजय एकमेकांकडे पाहिले. आमच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंद मिश्रित होता. खरं तर आमच्या कुटुंबात हे सगळं इतकं गुंतागुंतीचं आणि तरीही इतकं स्वीकारलेलं होतं की मला काही क्षण काय बोलावं सुचेना. काकूने आम्हा दोघांचे हात हातात घेतले आणि म्हणाले, आता आपल्याला या बाळासाठी तयारी करायला हवी. हे बाळ आपलं कुटुंबाचं भविष्य आहे आणि आपण सगळे मिळून त्याला खूप प्रेम देणार आहोत. त्या रात्री आम्ही तिघेही काकूंच्या खोलीत बराच वेळ बसलो. काकूने आम्हाला तिच्या भावना सांगितल्या. ती म्हणाली, दीपक, विजय, तुम्हाला माहीत आहे का, मला नेहमीच एक मोठं कुटुंब हवं होतं. तुमचे काका मला खूप प्रेम देतात, पण तुम्हा दोघांनी माझ्या आयुष्यात एक वेगळीच रंगत आणली आहे. तिच्या बोलण्यात एक प्रकारची प्रामाणिकता होती, ज्यामुळे मला तिच्याबद्दल आणखी आदर वाटू लागला. विजयने हसत हसत तिला मिठी मारली आणि म्हणाला, काकू, तू आमची राणी आहेस. हे बाळ आलं की आम्ही सगळे मिळून त्याला राजासारखं वाढू. पण माझ्या मनात काही प्रश्न अजूनही घोळत होते. मी काकूला विचारलं, काकू, काकांना याची खरंच कल्पना आहे का? म्हणजे तू आता पोटे आहेस आणि त्यांना यात काही अडचण वाटणार नाही. काकूने एक खोल श्वास घेतला आणि हसत म्हणाली, दीपक, तुझ्या काकांना सगळं माहीत आहे. खरं सांगू, त्यांनीच मला सांगितलं होतं की जर मला बाळ हवं असेल तर त्यासाठी काहीही करायची तयार आहे. त्यांना फक्त आपलं कुटुंब एकत्र राहावं, सुखी राहावं एवढंच हवं होतं. विजयने माझ्याकडे पाहिलं आणि डोळे मिचकावत म्हणाला, दीपक, तू जरा जास्तच विचार करतोस रे. काकांना सगळं माहीत आहे. आपण फक्त काकूला सुखी ठेवायचं आणि आता या बाळाची काळजी घ्यायची. मी हसलो, पण मनात कुठेतरी एक विचित्र भावना होती. हे सगळं इतकं सामान्य वाटत होतं, पण तरीही मला वाटत होतं की यात काहीतरी गूढ आहे, जे अजून मला पूर्णपणे कळत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी काका कामावरून घरी परतले. मी त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा माझ्या मनात थोडी भीती होती. पण काकांनी नेहमीसारखंच हसतमुखाने मला जवळ घेतलं आणि विचारलं, काय रे दीपक, काय चाललंय तुझं? मी काही बोलणार तेवढ्यात काकू किचनमधून बाहेर आली आणि म्हणाली, तुम्हाला एक गोड बातमी सांगायची आहे. काकांनी भुवया उंचावल्या आणि हसत म्हणाले, काय वनिता, पुन्हा काही नवीन स्वयंपाक पुन्हा शिकलीस की काय? काकूने हसत हसत त्यांच्या हातात हात घेतला आणि म्हणाली, नाही, यावेळी स्वयंपाक नाही, मी पोटे आहे. काकूंचा चेहरा एका क्षणासाठी स्थिर झाला. मी खूप घाबरलो. पण मग काकांनी काकूला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, अरे वा, ही तर खूप मोठी बातमी आहे. माझं स्वप्न पूर्ण होतंय काकू. मी आणि विजय एकमेकांकडे पाहिलं.
काकांनी मला पैसे दिले आणि मिठाई आणायला सांगितले. मी दुकानावर जाताना खूप विचार करू लागलो. हे नेमकं चाललंय काय? काकांचा उत्साह पाहून मला थोडं हायसं वाटलं, पण तरीही माझ्या मनात प्रश्न होते. काकांना खरंच याची पूर्ण कल्पना होती का? की त्यांना फक्त काकू सुखी आहे एवढंच माहीत होतं? मी मिठाई आणून काकांच्या हातात दिली. काकांनी त्यांच्या हाताने मिठाई दिली. त्या रात्री काकांनी आम्हाला जेवणासाठी एका मोठ्या हॉटेलला घेऊन गेले. आम्हाला लागेल ते जेवण काकांनी ऑर्डर केले. त्या दिवशी खूप एन्जॉय करून रात्रीचे 10 वाजता आम्ही घरी आलो. त्यानंतर काकांनी मला आणि विजयला बाजूला बोलावलं. ते म्हणाले, दीपक, विजय, तुम्ही दोघे आता मोठे झालात. काकूला तुम्ही दोघांनी खूप सुंदर अनुभव दिला हे मला माहीत आहे, पण आता ती मोठी आहे, त्यामुळे तिची जास्त काळजी घ्यावी लागेल. तिच्या तब्येतीकडे लक्ष द्या आणि तिला काही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. मी आणि विजयने मान डोलावली. काकाचं बोलणं ऐकून मला जाणवलं की त्यांना सगळं माहीत आहे आणि त्यांना यात काहीच अडचण नाही. खरं तर त्यांना यातून आनंदच मिळत होता. पुढचे काही महिने आमच्या कुटुंबात एक वेगळीच रंगत आली. काकूंची तब्येत बदलत होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक अनोखी चमक दिसत होती. ती आता जास्त वेळ आराम करायची आणि मी, विजय आणि काका मिळून तिची काळजी घ्यायचो. ती मला सकाळी फळ आणून द्यायचो. विजय तिला डॉक्टराकडे घेऊन जायचा आणि काका तिच्याशी रात्री गप्पा मारत तिला हसवायचे. आमच्या कुटुंबात एक वेगळीच गोष्ट निर्माण झाली होती. काकू आता फक्त आमची काकू किंवा पत्नी नव्हती, तर ती आमच्या सगळ्यांची केंद्रबिंदू बनली होती. पण माझ्या मनात अजूनही काही प्रश्न होते. एके दिवशी मी काकूला एकट्याला विचारलं, काकू, तू म्हणालीस की हे बाळ आपल्या सगळ्यांचं आहे, पण खरंच सांग, तुला कधी असं वाटत नाही का की यात काहीतरी चूक आहे? काकूने माझ्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाली, दीपक, तू अजूनही खूप विचार करतोस. अजून थोडे दिवस थांब, तुला सगळं काही माहीत होईल. मी विचार करू लागलो की मला या गोष्टी कधी माहीत होणार. मी थोडा धीर धरून शांत झालो आणि त्या दिवसाची वाट पाहू लागलो. काकू म्हणाली, आपलं कुटुंब इतर कुटुंबासारखं नाही. हे खरं आहे, पण यात चूक काय आहे? आपण सगळे एकमेकांना प्रेम देतो, एकमेकांची काळजी घेतो आणि हे बाळ आपल्या प्रेमाचं फळ आहे. त्यात काहीच चूक नाही. तिचं बोलणं ऐकून मला थोडं हायसं वाटलं, पण तरीही माझ्या मनातली शंका पूर्णपणे गेली नव्हती. मी विचारलं, पण बाहेरच्या लोकांना हे कळलं तर? म्हणजे आपलं हे रहस्य बाहेर गेलं तर काय होईल? काकूने माझा हात हातात घेतला आणि म्हणाले, दीपक, म्हणूनच आपण हे सगळं फक्त आपल्या कुटुंबापुरतं ठेवतो. बाहेरच्या लोकांना आपलं प्रेम समजणार नाही, कारण त्यांचं प्रेम वेगळं आहे. पण आपण आपलं सत्य जपतो आणि यातच आपलं सुख आहे. काही महिन्यांनी काकूंच्या पोटापणाची बातमी गावात पसरली. गावातले लोक तिला भेटायला यायचे, तिची विचारपूस करायचे. पण मला आणि विजयला नेहमीच भीती वाटायची की कुणाला तरी आपलं रहस्य कळेल. एके दिवशी गावातल्या एका बाईने काकूला विचारलं, काकू, तुझं बाळ कसं काय इतक्या लवकर? म्हणजे तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं लग्न तर फक्त काही वर्षापूर्वी झालं ना? काकूने हसत हसत त्या बाईला उत्तर दिलं, अहो, आमच्या कुटुंबात अनुभव खूप देतात आणि बाळ हे तितक्याच लवकर येतात. तिच्या त्या उत्तराने ती बाई हसली. पण मला आणि विजयला कळलं की काकूला सगळं हाताळता येतं. पण गावातल्या काही लोकांना संशय यायला लागला होता, विशेषतः गावातल्या एका वृद्ध व्यक्तीला, ज्याला गावात सगळे नाना म्हणायचे. नाना खूप हुशार आणि अनुभवी माणूस होता. त्याला गावातल्या प्रत्येक घराचं रहस्य माहीत होतं.
एके दिवशी नानांनी मला आणि विजयला बाजूला बोलावलं आणि म्हणाले, दीपक, विजय, तुमच्या घरात काहीतरी वेगळं चाललंय का? काकूची बातमी ऐकून मला थोडा संशय आला. तुम्ही सगळे काहीतरी लपवताय, खरं ना? मी आणि विजय घाबरलो. आम्हाला काय बोलावं सुचेना. पण विजयने शांतपणे उत्तर दिलं, नाना, तुम्हाला असं का वाटतं? काकू आमची आईसारखी आहे आणि ती आता पोटे आहे. यात काय वेगळं आहे? काकांनी एक कुटील हास्य केलं आणि म्हणाले, विजय, मी खूप काही पाहिलं आहे. तुमच्या कुटुंबातलं प्रेम थोडं जास्तच आहे असं मला वाटतं. पण काळजी करू नका, मी कुणाला काही सांगणार नाही. फक्त काकूची काळजी घ्या आणि हे रहस्य तुमच्या घरातच ठेवा. नानाचं बोलणं ऐकून मला धक्का बसला. त्यांना सगळं माहीत होतं, पण तरीही ते आम्हाला पाठिंबा देत होते. मी विजयला विचारलं, विजय, नानाचं खरं सगळं माहीत आहे का? विजयने हसत हसत उत्तर दिलं, दीपक, नाना गावातल्या सगळ्यात हुशार माणूस आहे. त्यांना सगळं कळतं, पण ते कुणाला काही सांगत नाहीत. आपण फक्त काकूंची काळजी घ्यायची, बाकी सगळं ठीक होईल. काही महिन्यांनी काकूला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. आम्ही तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलं. काका, मी आणि विजय सगळे हॉस्पिटलच्या बाहेर थांबलो होतो. त्या काही तासांमध्ये माझ्या मनात अनेक विचार येत होते. हे बाळ कुणाचं आहे, माझं, विजयचं की काकांचं? पण काकूंच्या शब्दांनी माझ्या मनातली शंका कमी झाली होती. ती म्हणाली होती, हे बाळ आपल्या सगळ्यांचं आहे. आणि खरंच आमच्या कुटुंबात याला काही फरक पडत नव्हता. जेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की काकूने एका निरोगी मुलीला जन्म दिला आहे, तेव्हा आम्हा सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आम्ही काकूला भेटायला गेलो. ती बेडवर झोपली होती. तिच्या हातात एक छोटीशी मुलगी होती. त्या मुलीचा चेहरा पाहताच मला काकूंची आठवण झाली. ती तितकी सुंदर होती. तिचे डोळे काकूसारखे चमकत होते. काकूने आम्हा तिघांकडे पाहिलं आणि हसत म्हणाली, ही आपली राजकुमारी आहे. तिचं नाव ठेवूया का? काकांनी हसत हसत काकूला विचारलं, वनिता, तुला काय नाव सुचतंय? काकूने मुलीकडे पाहिलं आणि म्हणाली, तिचं नाव ठेवूया अनन्या. याचा अर्थ आहे अनोखी, आणि ही आपली अनोखी राजकुमारी आहे. मी आणि विजयने एकमेकांकडे पाहिलं आणि हसलो. अनन्या हे नाव खरंच त्या छोट्या मुलीला शोभत होतं. अनन्याच्या जन्मानंतर आमच्या कुटुंबात एक नवीन ऊर्जा आली. काकू आता पूर्ण वेळ आईच्या भूमिकेत होती आणि आम्ही सगळे तिच्या आणि अनन्याच्या भोवती फिरायचो. मी आणि विजय तिच्यासाठी खेळणी आणायचो, तिला खेळवायचो आणि काका तिला रात्री झोपवायचे. काकू आता जास्त सुंदर दिसायला लागली होती. तिच्या चेहऱ्यावर मातृत्वाची एक वेगळी चमक होती. पण अनन्याच्या जन्मानंतर माझ्या आणि काकूच्या नात्यात थोडा बदल झाला. आता ती माझ्यासाठी एक प्रियकर किंवा पत्नी नव्हती, तर ती खऱ्या अर्थाने माझी काकू बनली होती. मी तिला आता जास्त आदराने पाहायला लागलो होतो. पण तरीही आमच्यातलं प्रेम कमी झालं नव्हतं. कधी कधी रात्री जेव्हा अनन्या झोपलेली असायची, तेव्हा काकू आणि मी सुंदर अनुभव घ्यायचो. पण आता त्यात एक वेगळेच प्रेमळपणा आला होता. विजयचंही काकूशी नातं बदललं होतं. तो आता जास्त जबाबदार झाला होता. तो म्हणायचा, दीपक, आता आपण फक्त काकूची काळजी घ्यायची नाही, तर अनन्याचीही काळजी घ्यायची आहे. ती आपली छोटी बहीण आहे आणि आपण तिला खूप प्रेम देणार आहोत. मी त्यांच्याशी सहमत होतो. अनन्या आमच्या कुटुंबाचं केंद्रबिंदू बनली होती आणि तिच्यासाठी आम्ही सगळे काही करायला तयार होतो. पण गावातली कुजबूज थांबली नव्हती. काही लोकांना अजूनही संशय होता की
काकूचं बाळ नेमकं कोणाचं आहे? काकांनी आम्हाला आधी सावध केलं होतं, पण आता गावातल्या काही तरुण मुलांनी याबद्दल बोलायला सुरुवात केली होती. एके दिवशी मी गावातल्या किराणा दुकानावर गेलो. काही मुलांनी माझ्याबद्दल आणि काकूबद्दल बोलताना ऐकलं. एक जण म्हणाला, दीपक आणि काकूचं काहीतरी चाललंय असं मला वाटतं. ती इतकी सुंदर आहे आणि दीपक तर तिच्या भोवती सतत फिरतो. दुसरा मुलगा हसला आणि म्हणाला, अरे ती त्याची सावत्र आहे, पण तरीही त्याचं तिच्यावर डोळा आहे असं वाटतं. मी तिथे थांबलो आणि त्यांच्याशी बोलायचं ठरवलं. मी त्यांच्याकडे गेलो आणि म्हणालो, काय रे, माझ्याबद्दल आणि काकूबद्दल काय बोलताय? ते एकदम सगळे शांत झाले. एकाने हसत हसत उत्तर दिलं, अरे दीपक, आम्ही फक्त मजा करत होतो. तू इतका सिरियस का घेतोय? मी त्यांना शांतपणे सांगितलं, काकू माझी आईसारखी आहे आणि ती आमच्या कुटुंबाची काळजी घेते. तुम्ही असल्या गोष्टी बोलणं बंद करा, नाहीतर मला वाईट वाटेल. माझ्या बोलण्याने ते सगळे गप्प बसले आणि मी तिथून निघालो. पण मला कळलं की गावातल्या लोकांना संशय येणं स्वाभाविक आहे. आमचं कुटुंब इतरांपेक्षा वेगळं होतं आणि आमचं रहस्य जपणं आता जास्त कठीण होत चाललं होतं. मी घरी परतलो आणि काकूला सगळं सांगितलं. ती शांतपणे ऐकत होती आणि मग म्हणाली, दीपक, लोक बोलणारच, पण आपण आपलं प्रेम आणि आपलं कुटुंब जपलं पाहिजे. बाहेरच्या लोकांना आपलं शब्द कळणार नाही आणि त्यांना कळायची गरजही नाही. अनन्या आता 6 महिन्याची झाली होती. ती खूप गोड आणि खट्याळ झाली होती. तिच्या हसण्याने आमच्या घरातलं वातावरण नेहमी आनंदी राहायचं. पण माझ्या मनात अजूनही काही प्रश्न होते. मी एके दिवशी काकांना विचारलं, काका, आपलं कुटुंब असं का आहे? म्हणजे काकू आणि आमच्यातलं नातं, हे सगळं तुम्हाला खरंच मान्य आहे का? काकांनी माझ्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाले, दीपक, तू अजून नवीन आहेस. तुला या गोष्टीचा अजून अनुभव नाही. प्रत्येक कुटुंबाचं एक सत्य असतं. आपण पण असंच आहे. तुला सगळं काही माहीत होईल. आपण सगळे एकमेकांना प्रेम देतो आणि काकूला सुखी ठेवणं हा आपला धर्म आहे. तुला यात काही चूक वाटत असेल तर तू स्वतःला विचार, तुला काकू सुखी असताना आनंद होतो की नाही? काकाचं बोलणं ऐकून मला जाणवलं की त्यांच्यासाठी काकूचं सुख हे सर्वात महत्त्वाचं होतं. आणि खरंच काकू सुखी होती. ती अनन्याची काळजी घ्यायची, आमच्याशीही हसत खेळत बोलायची आणि आमच्या कुटुंबातलं प्रेम अजूनही टिकून होतं. पण एके दिवशी एक अनपेक्षित घटना घडली. गावातल्या एका व्यक्तीने, ज्याला सगळे दादा पाटील म्हणायचे, आमच्या घरात येऊन काकूला भेटायला सांगितलं. दादा पाटील गावातला एक प्रभावशाली माणूस होता आणि त्याला सगळे घाबरायचे. त्याने काकूला एकट्यात भेटायची विनंती केली. मी आणि विजयला काहीतरी गडबड वाटली, पण काकूने आम्हाला शांत राहायला सांगितलं आणि पाटलांना भेटायला गेली. जेव्हा ती परत आली तेव्हा तिचा चेहरा पांढरा फडक पडला होता. मी तिला विचारलं, काकू, काय झालं? दादा पाटील काय म्हणाले? ती शांतपणे म्हणाली, दीपक, दादा पाटलांना आपल्या कुटुंबाबद्दल काही शंका आहे. त्यांनी मला धमकी दिली की जर मी त्यांच्याशी सहकार्य केलं नाही तर ते गावात आपलं रहस्य उघड करतील. मला राग आला. मी म्हणालो, काकू, तू काळजी करू नको. मी आणि विजय दादा पाटलांना सांभाळतो. पण काकूने माझा हात पकडला आणि म्हणाली, दीपक, हिंसा काही सोडवणार नाही. आपल्याला हुशारीने हाताळावं लागेल. मी आणि विजयने ठरवलं की आम्ही दादा पाटलांशी बोलणार. दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांच्या घरी गेलो. दादा पाटील त्यांच्या मोठ्या वाड्यात बसले होते. त्यांनी आम्हाला पाहिलं आणि हसत म्हणाले,
अरे दीपक, विजय, काय काम आहे? मी थेट विषयाला हात घातला. दादा पाटील, तुम्ही काकूला धमकी का दिलीत? आमच्या कुटुंबातलं सगळं आमची मर्जी आहे. तुम्हाला यात पडायचं कारण काय? दादा पाटलांनी एक कुटील हास्य केलं आणि म्हणाले, दीपक, गावात सगळ्यांना माहीत आहे की तुमच्या कुटुंबात काहीतरी वेगळं चाललंय. तुझी काकू ही गावातल्या सगळ्यात सुंदर बाई आहे आणि तिच्याबरोबर राहायला कुणाला नाही आवडणार. मी फक्त म्हणतोय की जर काकू माझ्याशी थोडी मैत्री केली तर मी तुमचं रहस्य जपेन. विजयला राग आला. तो म्हणाला, दादा पाटील, तुम्ही असं बोलणं बंद करा, नाहीतर तुम्हाला पश्चाताप होईल. पण मी विजयला शांत केलं आणि पाटलांना म्हणालो, पाटील, तुम्हाला जे वाटतंय ते चुकीचं आहे. काकू आमच्या कुटुंबाचा हिस्सा आहे आणि आम्ही तिची काळजी घेतो. तुम्ही जर आमच्या कुटुंबाला त्रास दिलात तर गावातले लोक तुमच्याबद्दल काय विचार करतील याचा विचार करा. दादा पाटलांनी आमच्याकडे एकटक पाहिलं आणि मग हसत म्हणाले, ठीक आहे दीपक, मी काही करणार नाही. पण काकूला सांग की माझी ऑफर अजूनही खुली आहे. आम्ही तिथूनच निघालो. पण मला कळलं की दादा पाटील इतक्या सहजासहजी शांत बसणार नाहीत. घरी परतलो तेव्हा काकूला सगळं सांगितलं. ती शांतपणे ऐकत होती आणि मग म्हणाली, दीपक, विजय, तुम्ही दोघेही माझ्यासाठी खूप काही करता. पण पाटलांसारखे लोक आपल्याला त्रास देत राहतील जोपर्यंत आपण गावात आहोत. मला वाटलं आपण गाव सोडून दुसरीकडे जावं. मी आणि विजय अर्च्याने तिच्याकडे पाहिलं. गाव सोडणं हा विचार आमच्या मनात कधीच आला नव्हता. मी विचारलं, काकू, पण गाव सोडून आपण कुठे जाणार? आणि काकाचं काय? त्यांना हे मान्य होईल का? काकूने हसत हसत उत्तर दिलं, दीपक, तुझ्या काकांना माझं सुख महत्त्वाचं आहे आणि अनन्यासाठीही आपल्याला एक सुरक्षित आणि आनंदी आयुष्य द्यावं लागेल. मी काकांशी बोलणार आहे आणि तुम्हा दोघांनीही याचा विचार करा. त्या रात्री काकूने काकांशी बोललं. काकांनी तिचं सगळं ऐकलं आणि शांतपणे म्हणाले, काकू, जर तुला आणि अनन्याला यातून सुख मिळणार असेल तर मी तयार आहे. आपण गाव सोडू आणि एक नवीन सुरुवात करू. मला आणि विजयला काकांचा निर्णय ऐकून आश्चर्य वाटलं, पण त्याचबरोबर एक नवीन आशा निर्माण झाली. काही महिन्यांनी आम्ही गाव सोडलं आणि शहरात एक नवीन घरात राहायला गेलो. शहरात कुणाला आमचं रहस्य माहीत नव्हतं आणि आम्ही सगळे एक नवीन आयुष्य सुरू केलं. काकू, अनन्या, काका, मी आणि विजय, आम्ही सगळे एकमेकांसोबत सुखी होतो. अनन्या आता मोठी होत होती आणि तिच्या खड्ड्यापणाने आमचं घर नेहमी आनंदाने भरलेलं असायचं. काकू आता जास्तच प्रेम आणि जबाबदार झाली होती. ती अनन्याची काळजी घ्यायची आणि आम्हा सगळ्यांना एकत्र ठेवायची. मी आणि विजयही आता जास्त जबाबदार झालो होतो. आम्ही दोघांनी नोकऱ्या सुरू केल्या आणि काकांनाही शहरात एक छोटा व्यवसाय सुरू केला. आमचं कुटुंब आता एक नवीन दिशेने चाललं होतं. पण आमच्यातलं प्रेम आणि जवळ कधीच कमी झाले नाही. एके रात्री जेव्हा अनन्या झोपली होती तेव्हा काकूने मला आणि विजयला बोलवलं. ती म्हणाली, दीपक, विजय, तुम्हा दोघांनी माझ्यासाठी खूप काही केलं, पण आता मला एक नवीन स्वप्न आहे. विजय, तू आता 26 वर्षाचा झाला आहेस. तुझ्यासाठी उद्या आम्ही मुलगी बघायला जाणार आहे. काकूचं बोलणं ऐकून विजय लग्नासाठी तयार झाला आणि एका आठवड्यातच विजयचं लग्न थाटात झालं आणि आमच्या घरात वहिनी आली आणि ती खूपच सुंदर होती. ती काकूपेक्षाही सुंदर दिसत होती. ती मला लाडाने दीपू म्हणायची. एके दिवशी विजय आणि काकू काकांना भेटायला गावी गेले. घरात मी आणि वहिनी दोघेच होतो.
नंतर जे काही घडलं ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. वहिनीला आमच्या कुटुंबाबद्दल काहीच माहीत नव्हतं आणि विजय आता वहिनीला कशा पद्धतीने वापर करायला लावतील हे मी तुम्हाला भाग 2 मध्ये सांगणार आहे. पुढे कथा खूप वेगळ्या दिशेने जाणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील. आणि कमेंटमध्ये भाग 2 लिहा. धन्यवाद.